नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आता खूप व्हिडिओ होते पण व्हॉइस ओव्हर करण्या अभावी मी टाकले गेले नाहीयेत माझ्याकडून। तर माझा आवाज बसला होता तब्येत बरी नसल्यामुळे, मग म्हटलं आज एक व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करून टाकूयाच आपण। तर मी काही एडिट केला नाही, फक्त क्लिप्स ॲड केल्या आणि व्हिडिओ टाकायचं बघते व्हॉइस ओव्हर करून। तर मी ऑफिसवरून येताना 5 वाजता बघा इथे फळं घेतले। म्हणजे फळं म्हणजे काय, फक्त आपले सफरचंद घेतले, बाकी आता केळी वगैरे ती खात होती, पण इलायची केळी खात होती इथे नव्हती। आणि आता पावसाळा असल्यामुळे सध्या तिला बंद केलेत आम्ही केळी। सफरचंदाची प्युरी वगैरे खाते म्हणून मी 1 किलो सफरचंद घेतले, तिथून घरी आले आणि आजीचा व्हिडिओ कॉल आला होता। पिल्लू तिच्यासोबत बोलत होती, म्हणजे तिची आपली बोबडी भाषा ती बोलत होती। त्यानंतर मम्मीनी ते करायला घेतले तूप, म्हशीच्या लोण्याचं वगैरे म्हणाल तसं थोडंच होतं। आता गावाला जाणारे मम्मी, त्यामुळे थोडी साय होती करून घेतलं, साधारण 100 ग्रॅमपर्यंत होईल ते तूप। त्यामध्ये तुळशीची पानं टाकून घेतली आणि इथं पिल्लूसाठी बघा मी नाचणी सत्व बनवलंय। पहिल्यांदाच मी नाचणी सत्व घरी बनवलंय, खूप छान झालं होतं। म्हणजे पिठी जी नाचणी सत्व बनवतो आपण ती, आणि तिच्यासाठी आता हे नाचणी सत्व खायला बनवलंय। तर तिला हे खूप आवडतं। तुमच्या बाळांना पण नक्की करून खाऊ घालत जावा, थंड असतं आपल्या शरीरासाठी, म्हणजे लहान बाळांसाठी पण चांगलं असतं। तर आता तिथून मी आले घरी। तर आज काही जेवण जास्त बनवायचं नव्हतं, मिस्टर गेले होते साईटवरती, त्यामुळे त्याने तिकडंच जेवण वगैरे केलं होतं। तर मी इथे मक्याचे कणसं मस्त शिजायला घातले। त्यानंतर बाजूला दूध तापत ठेवलं, सगळा राडा पडला होता, इथं न्यूज बघत होतो आम्ही बघा। आणि आता संध्याकाळचे वाजलेत 10:30। पिल्लूच्या ह्या बॉटल्स आहेत ते मी अशा प्रकारे बॉइलिंग मेथडनी स्टेरिलाइज करते, कशाला फुकटचा खर्च करायचा। आणि आता खूप थंडी वाढली, पाऊस तर पुण्यामध्ये पडतोच आहे, पण थंडी एवढी वाजते की बोलायचं कामच नाही। कपडे तर वाळत नाही, काय नाही। मग थोडासा गारवा निर्माण झाला, पिल्लूला सर्दी होऊ नये म्हणून मी याची धुरी करते बघा। आधी ओवा चांगला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा, मग त्याची वाफ तयार होते, पूर्ण घरामध्ये असं ते वॉर्म तयार होते ओव्याची। आणि ह्या पोटलीमध्ये बांधून याला चांगली गाठ मारायची आणि पिल्लूला शेकायचं। आणि इथं पिल्लूचं काय चाललंय तुम्ही बघू शकता। हां, हसायचं चालू आहे, मोबाईल ओढायचं चालू आहे। संध्याकाळी 11:30 वाजल्या तरी झोपत नाही मॅडम। आणि डोक्याला तिला बांधायचं नसतं, कवा काढून टाकेला असं होतं तिला। तर बघा तिची मी मस्ती बघते, तिला ती ओव्याची पोटली तर शेकायचीच नाही। मग ना तुमचं बाळ पण असं करत असेल ना, शेकू देत नसेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगते। असं बारीक गॅसवरती ओवा भाजायचा आणि त्याचा पूर्ण वास आपल्या घरभर दरवळतो। खिडक्या सगळं दार वगैरे बंद करायचं, जिथे तुम्ही झोपता बेडरूम हॉल काय असेल तेवढं फक्त ओपन असलं पाहिजे, आणि आपलं किचन, आणि सगळीकडे ती हवा तयार होते ओव्याची। त्यामुळे आपल्या नाकात किंवा लहान बाळांच्या पण नाकात जाऊन किंवा शरीरात जाऊन त्यामुळे सर्दी खोकला जे काय आहे ते होण्यापासून जरा आपण रोखू शकतो। आणि झाल्यास तर काय आपल्याला औषधं पाजावीच लागतात। तर अशा प्रकारे मी काळजी घेते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। बाय।